मला भाषण आठवेल. ए, मजा केली रे. सर्वप्रथम मला वाटतं की आपलं चालू व्हायच्या आधी ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या युवकांनी, ज्या ज्या तरुण तरुणींनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून केंद्रातनं राजीनामा घेतलाय, त्यांच्या पालकांसाठी, त्या तरुणांसाठी मला वाटतं आपण खूप जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. मी जेन्युइनली सांगतो, मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. आणि हे मी खूप जाणून बुजून बोलतो. मी दरवेळेला बोलतो, कारण मला राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, ते राजकारणात आहेत म्हणून नाही, कारण माणूस प्रामाणिक आहे. आणि मी हे पण छाती ठोकपणे सांगतो की तुमच्यासारखे सहकारी मला मिळाले नसते तर मी राजकारणात टिकलो नसतो. जेन्युइनली मला तुम्हाला सांगायचं आहे की जे काय आता फॉर एक्झाम्पल आपले अनेक आंदोलन झाले गेल्या अनेक वर्षात. मला राजसाहेबांनी जेव्हा विद्यार्थी सेनेचं पद दिलं, महाराष्ट्राचा दौरा निघाला, तुमच्यासारख्या अनेक तरुण तरुणींना भेटलो. आपण पहिलं युनिट स्थापनेचा कार्यक्रम दिला, तो तुम्ही इतक्या उत्तम प्रकारे राबवलाय. त्याच्यानंतर आपण आज इथपर्यंत आलो. मला माहित नाही मी तुमच्याशिवाय काय केलं असतं. आणि जेन्युइनली मी हे सांगतो, कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही आत्तापर्यंतचा दौरा झाला तो सगळे जे झाले आंदोलन मला वाटतं विसरला पाहिजे. कारण मला आता तुम्हाला सांगायचे पण नाहीत आपण काय केलंय, आणि तुम्हाला आठवतं पण मला वाटतं विसरला पाहिजे. मला माहितीये आपण कुठच्याही आंदोलनात थांबलो नाही जोपर्यंत यश मिळालं नाही, जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तोपर्यंत आपण थांबलो नाही. पण आपण हे सगळे आंदोलन विसरले पाहिजे, आपण पुढे गेलो पाहिजे. कारण आता राज्याची परिस्थिती काय झाली आहे, देशाची परिस्थिती काय झाली आहे हे आपण बघितलं पाहिजे. मला वाटतं सगळं विसरलो पाहिजे, आता पुढे जायचंय. मी जेन्युइनली सांगतो. आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे. पण जेन्युइनली खरंच आता मला खरंच सुचत नाही. मी येतो परत, थांबा. स्थिर स्थावर आहे मी. असं बाबा वगळता मला इतकं पटकन इतका मोठा माणूस जवळ येईल अशी सवय नाही आहे. सगळ्यांना ऐकायचं ना अजून साहेबांकडून? किती जण सध्याचा हॉट टॉपिक डॉक्टर्स? मी येतो साहेबांनी. मी खरंच काय पाठ करून नाही आलोय म्हणून, पण तुमच्या ताकदीमुळे मला जरा धडकी भरली. मी जेन्युइनली सांगतो. मी आज आता आधीचं आठवते ना का परत बोलू? पण जेन्युइनली मला आजपर्यंत आपण कामं केलेली तुम्ही विसरून जा. ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवा. मला वाटतं की तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. आजपर्यंत म्हणजे आता तुम्ही गेल्या आठवड्यात बघा, आपण जेव्हा व्हॅन मधनं लोकांना बाहेर काढत होतो, विद्यार्थ्यांना बाहेर काढत होतो, हा माझ्यात कॉन्फिडन्स कुठून आला? तर मला माहितीये की तुमची ताकद माझ्या मागे आहे आणि राजसाहेब ठाकरे नावाची एक शक्ती माझ्या मागे आहे. म्हणून मला वाटतं की हा कॉन्फिडन्स माझ्यात आला. पोलीस पण तुम्ही बघितले असतील तर शांत का होते?
घाबरलेले? तर मला वाटत नाही घाबरलेले. पोलीस आहेत ते, महाराष्ट्राचे पोलीस आहेत ते. मला वाटतं ते कुठेतरी आदरयुक्त एक हे होतं त्यांना, की दडपण, की कुठेतरी आपण शांत राहू. कारण मला माहिती आहे, ह्या राज्यात पोलीस बांधवांसाठी जर कोण उभं राहिला असेल, तर तो राज ठाकरे आहे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक आहेत. ह्या गोष्टी आपण कुठेतरी आपली ताकद समजून घेतली पाहिजे. कारण ह्या आता मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, मी राजकारणी नाही, ना मला बोलता येतं. पण मला माहिती आहे, की आपल्या राज्यात काय चालू आहे, आपल्या देशात काय चालू आहे. मी खूप भीषण एक परिस्थिती बघितली आहे गेल्या 1 महिन्यात. खूप भीषण. काठ्या घालून लोकांना खिळे घालून लाठ्यांमध्ये लोकांना मारतायत काय, मुलींवर हात काय टाकतायत, कपडे काय फाडतायत. आत्ता ते चंद्रकांत दादा पाटील काय बोलले? चंपा काय बोलले ते? की दिल्लीत सगळ्या पोलिसांनी दगड उचलले, आंदोलनात ते सगळे दगड उचललेत आणि त्या फुटप्रिंट वरनं ते आता आधार कार्डला लिंक करणार आहेत. सगळे चंपाच्या घरी पाठवा. मला वाटतं की ह्या तरुणांनी केंद्रातनं राजीनामा आणलाय, राज्यातनं आणायला वेळ नाही लागणार. तो एक मुलगा आठवतो तुम्हाला,